मी प्राध्यापक विनोद गायकवाड पुन्हा तुमच्या सर्वांच्या भेटीकरता आलो आहे। आज आपण अमेरिकन संविधान या नवीन विषयांवर चर्चा करणार आहोत। यामध्ये ऐतिहासिक पार्श्वभूमी, अमेरिकेचे संविधान, शासन संस्थेचे 3 विभाग, राजकीय पक्ष पद्धती या सर्व मुद्द्यांची 2 भागामध्ये चर्चा करणार आहोत। सर्वप्रथम अमेरिकेचा शोध कोलंबसने 1492 मध्ये लावला। शोध लागल्यानंतर तिथे काही लोक राहतात हे युरोपियन आणि इंग्रजांना समजले। त्यानंतर 17व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्रज आणि युरोपियन लोकांमध्ये तिथे वसाहती निर्माण करण्यासाठी स्पर्धा सुरू झाली। 1607 मध्ये व्हर्जिनिया येथे पहिली वसाहत स्थापन झाली। त्यानंतर 1620 मध्ये प्युरिटन नावाने ओळखल्या जाणारे ख्रिश्चन लोक वसाहतीसाठी अमेरिकेमध्ये आले। अशा प्रकारे काही खाजगी कंपन्या, काही सरकारी कंपन्या, त्याचबरोबर क्राउन कॉलनीज अमेरिकेमध्ये निर्माण झाल्या। साधारणपणे 1607 ते 1732 पर्यंत अमेरिकेमध्ये 13 वसाहती निर्माण झाल्या। या 13 वसाहतीचा राज्यकारभार जवळजवळ सारख्याच पद्धतीने चालायचा आणि विशेष म्हणजे या 13 वसाहतींवर पूर्णपणे इंग्रजांचं साम्राज्य प्रस्थापित झालं आणि मग या 13 वसाहतींची सूत्र इंग्रज सरकारकडून चालवायला सुरुवात झाली। अशा प्रकारे कोलंबसने शोध लावल्यानंतर इंग्रजांच्या अधिपत्याखाली ह्या 13 वसाहती आल्या। साहजिकच विद्यार्थी मित्रांनो, इंग्रजांनी वसाहती स्थापन केल्यानंतर तिथे कर आकारले, राज्यकारभाराच्या पद्धती निश्चित झाल्या। साहजिकच त्या वसाहतीतील नागरिकांमध्ये इंग्रजांविरुद्ध असंतोष निर्माण झाला। तो असंतोष वेगवेगळ्या प्रकाराने बाहेर यायला सुरुवात झाली। त्या असंतोषाची 2 प्रमुख कारणं होती। एक आर्थिक कारण आणि दुसरं होतं सामाजिक जीवन जगण्याची कारण। या दोन्ही प्रश्नांच्या आधारे इंग्रज सरकार आणि त्या वसाहतीमधील नागरिक म्हणजेच अमेरिकन नागरिक यांच्यात संघर्ष निर्माण झाला। त्या संघर्षाचा परिणाम सरते शेवटी थॉमस जेफरसन या व्यक्तीने पुढाकार घेऊन 4 जुलै 1776 ला अमेरिकन स्वातंत्र्याची घोषणा केली। या घोषणापत्रामधील जे मुद्दे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत। या घोषणापत्रामध्ये हे स्पष्ट केलेलं होतं की व्यक्ती जन्मतःच समान आहे, म्हणजे एक समानतेचं तत्व, मूल्य तिथे आलं। त्यानंतर नैसर्गिकरित्या नागरिकांना जीवन जगण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे। मग हे अधिकार त्यांना जे प्राप्त आहेत ते अधिकार त्यानुसार जीवन त्यांनी जगावं असं घोषणापत्रामध्ये स्पष्ट केलं। पुढे जाऊन त्या घोषणापत्रामध्ये एक अतिशय महत्त्वाची बाब आपल्या निदर्शनास येते, ती म्हणजे जर नैसर्गिक अधिकाराचं किंवा जीवन जगण्याचे अधिकार एखादं सरकार व्यवस्थितरित्या पालन करत नसेल तर त्या सरकारला पदावरून काढण्याचा अधिकार सुद्धा नागरिकांना असेल असं स्पष्ट नमूद त्या घोषणापत्रामध्ये होतं। आणि अशा प्रकारे 4 जुलै 1776 ला ह्या 13 वसाहतींनी स्वातंत्र्य प्राप्त केलं। त्यानंतर 13 वसाहतींमध्ये 1777 मध्ये एक राज्यघटनाही तयार झाली, पण साधारणपणे 1781 पर्यंत त्याला या 13 वसाहतींनी मान्यता दिलेली नव्हती। मग तिथे या 13 वसाहतींमध्ये यादवी सुरू झाली आणि परिणाम पुन्हा 13 वसाहतींमध्ये संघर्ष सुरू झाला।
मग साधारणपणे 10 वर्षानंतर म्हणजे 1776ला स्वातंत्र्याची घोषणा झाल्यानंतर 1786 मध्ये व्हर्जिनिया राज्याने असं ठरवलं की आपण जी एक 77 मध्ये राज्यघटना तयार केलेली आहे त्यामध्ये आपण बदल करण्यासाठी पुन्हा एकत्र येऊ. आणि 1787 मध्ये मे महिन्यामध्ये फिलाडेल्फिया येथे एक परिषद आयोजित करण्यात आली आणि त्या परिषदेमध्ये नव्याने अमेरिकन संघराज्य कसं असेल याबाबत चर्चेला सुरुवात झाली. त्या परिषदेमध्ये 74 प्रतिनिधींची नियुक्ती करण्यात आली. या परिषदेचे अध्यक्षस्थान जॉर्ज वॉशिंग्टन यांच्याकडे आले आणि या 74 प्रतिनिधींपैकी जवळजवळ नियमितरित्या 30 ते 35 प्रतिनिधी उपस्थित राहायचे आणि तिथे खऱ्या अर्थाने संघराज्य अमेरिकेचं संविधान कसं असेल या संदर्भात सर्वांगाने चर्चा सुरू झाली. 13 वसाहतींमध्ये जे मी तुम्हाला यापूर्वी सांगितलं की त्यांच्यामध्ये यादवी सुरू झाली. ते कशासाठी होती की आम्ही स्वतंत्र राहू, आमचे अधिकार आमच्या जवळ राहील, आम्ही सर्व अधिकार सोडणार नाही किंवा एखाद्या संघाला आम्ही पूर्ण अधिकार देणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. मग त्या चर्चेमध्ये असं ठरलं की एक काम करूया, सीमांचं संरक्षण करणे, व्यापारिक संबंध प्रस्थापित करणे, इतर देशांशी तह करणे असे काही महत्त्वपूर्ण अधिकार संघाकडे ठेवू आणि उरलेले अधिकार सर्व वसाहतींकडे राहतील. त्याचबरोबर या वसाहतींचं म्हणजे 13 वसाहतींचं स्वतंत्र संविधान राहील आणि त्या संविधानानुसार त्या वसाहती राज्यकारभार करतील. त्या वसाहतींच्या किंवा आता आपण त्याला घटक राज्य संबोधूया, त्या घटक राज्यांच्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याचा अधिकार सुद्धा त्यांच्याकडे राहील. फक्त ते परराष्ट्र संबंध, व्यापारिक संबंध, तह आणि करार यामध्ये ह्या घटक राज्याची सरकारे हस्तक्षेप करणार नाही. अशा प्रकारे या परिषदेमध्ये काही अटी निश्चित झाल्या आणि त्यालाच आपण अमेरिकेचं संविधान असं मानतो. बहुमताने असं ठरलं की 13 घटक राज्यांपैकी 9 घटक राज्यांनी मान्यता दिल्याशिवाय हे संविधान लागू केल्या जाणार नाही. पुन्हा प्रश्न निर्माण झाला. संविधान तयार झालं परंतु घटक राज्याच्या मान्यतेचा प्रश्न अनुत्तरणीय होता. मग 30 एप्रिल 1789 मध्ये 9 घटक राज्यांनी या संविधानाला मान्यता दिली आणि 30 एप्रिल 1789 रोजी हे संविधान अमेरिकेमध्ये लागू झालं. अशा प्रकारे एक इंग्रज सत्ता विरुद्ध संघर्ष करून या 13 घटक राज्यांनी स्वतःचं स्वतंत्र संविधान तयार झालं आणि अशा प्रकारे एक संघराज्य अमेरिकेचं संविधान तयार झालं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, कोलंबसने अमेरिकेचा शोध लावल्यानंतर इंग्रजांनी तिथं साम्राज्य प्रस्थापित केलं. इंग्रज साम्राज्य विरोधात 13 वसाहतींच्या नागरिकांनी असंतोषाच्या माध्यमातून विरोध व्यक्त केला आणि इंग्रजांचं साम्राज्य नष्ट झाल्यानंतर अमेरिकन नागरिकांनी स्वतःचं एक संविधान तयार केलं आणि मग एक संघराज्याचं संविधान आणि एक घटक राज्याचं संविधान अशा प्रकारे दुहेरी संविधाने अमेरिकेमध्ये निर्माण झाली. अशा प्रकारे एक ऐतिहासिक पार्श्वभूमी अमेरिकेची काय आहे, अमेरिका कशी निर्माण झाली यावर विद्यार्थी मित्रांनो आपण चर्चा केली आहे. आपण अमेरिकेच्या
ऐतिहासिक पार्श्वभूमीचा आढावा घेत असताना अमेरिकन नागरिकांनी इंग्रजांविरुद्ध केलेला संघर्ष, त्या संघर्षातून अमेरिकेला मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर स्थापन झालेली घटना समिती याचा उहापोह केला आहे. जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीने अमेरिकन संविधान तयार करण्याचं महत्त्वपूर्ण कार्य केलं. त्या संविधानाला 9 घटक राज्यांनी मान्यता दिल्यानंतर 30 एप्रिल 1789 रोजी ते संविधान लागू करण्यात आलं. विद्यार्थी मित्रांनो, संविधान निर्मितीमध्ये जॉर्ज वॉशिंग्टन यांचं योगदान पाहता अमेरिकेच्या राजधानीला वॉशिंग्टन असं नाव देण्यात आलं. तर जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीने तयार केलेल्या संविधानाची वैशिष्ट्यांवर आपण चर्चा करणार आहोत. अमेरिकन संविधानाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यापैकी आपण काही महत्त्वपूर्ण अशा वैशिष्ट्यांवर इथे चर्चा करणार आहोत. तर अमेरिकन संविधानाचं पहिलं वैशिष्ट्य म्हणजे लिखित संविधान होय. विद्यार्थी मित्रांनो, लिखित संविधान हे अमेरिकेच्या संविधानाचं प्रमुख वैशिष्ट्य ठरतं. संविधान 2 प्रकारचे असतात. एक लिखित संविधान आणि दुसरं अलिखित संविधान. इंग्लंडचं संविधान हे अलिखित आहे, तर भारत, अमेरिका, स्वित्झर्लंड अशा अनेक देशांची संविधानं ही लिखित आहेत. म्हणजेच आपल्याला असं सांगता येईल की लिखित संविधानाची पद्धत अमेरिकेने सुरू केल्यानंतर त्यानंतर अनेक देशांनी लिखित संविधानं तयार केली. तर लिखित संविधान म्हणजे काय? विशिष्ट वेळी एका घटना समितीने राज्यकारभाराच्या निश्चित केलेल्या पद्धती होय. राज्यकारभार कसा करावा, सत्ता विभाजन कसं असेल, न्यायालयाची परिस्थिती कशी असेल, या सर्वांची चर्चा लिखित स्वरूपामध्ये संविधानामध्ये निश्चित असते. तर अमेरिकेचं संविधान विशिष्ट वेळी विशिष्ट समितीने तयार केलेलं असल्यामुळे त्याला आपण लिखित संविधान असं म्हणतो. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे छोटं संविधान, संक्षिप्त संविधान. अमेरिकेचं संविधान संक्षिप्त आहे, छोटं आहे. 7 कलमांचं संविधान असून 4000 शब्दांचं आहे. संविधान छोटं का झालं? कारण अमेरिकेमध्ये दुहेरी संविधान आहे. घटक राज्याची स्वतंत्र संविधान आहे. आणि आपण पार्श्वभूमीमध्ये चर्चा केली होती की अमेरिकेतील घटक राज्यांनी परराष्ट्र संबंध, युद्ध करणे, तह करार करणे, व्यापारिक संबंध असे काही मोजके विषय संघाकडे दिले आणि उरलेले विषय घटक राज्यांनी स्वतःकडे ठेवले. म्हणून अमेरिकेचं संविधान हे छोटं झालेलं आहे आणि उर्वरित विषय घटक राज्यांनी स्वतःकडे ठेवल्यामुळे उर्वरित विषयांची विस्तृत वर्णन घटक राज्यांच्या संविधानामध्ये आपल्याला दिसते. म्हणूनच अमेरिकेचं संविधान हे संक्षिप्त आहे, हे त्या संविधानाचं वैशिष्ट्य ठरतं. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अमेरिकेचं संविधान हे परिदृढ आहे. विद्यार्थी मित्रांनो, काही देशाचे संविधान हे परिवर्तनीय, त्याला आपण लवचिक असं म्हणतो, असे आहेत. तर काही देशाची संविधाने ही परिदृढ किंवा ताठर आहेत. त्या संविधानाचं स्वरूप कसं? संविधानातील तरतुदींमध्ये म्हणजेच घटनेतील तरतुदींमध्ये बदल करण्याची प्रक्रिया कशी आहे, त्या प्रक्रियेनुसार त्या देशाचं संविधान परिदृढ किंवा
लवचिक ठरतं. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून आपण विचार केल्यास अमेरिकेचं संविधान हे परिदृढ आहे, म्हणजेच संविधानाच्या कलमामध्ये बदल करण्याची जी प्रक्रिया आहे ती कठीण आहे. ती कशी? अमेरिकेमध्ये आपण चर्चा केल्याप्रमाणे दुहेरी संविधानानुसार दुहेरी सरकारे निर्माण केलेली आहे. म्हणजेच एक घटक राज्याचं सरकार आणि दुसरं अमेरिकन संघाचं सरकार. या दोन्ही सरकारांना घटना दुरुस्तीच्या प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याचा संविधानिक अधिकार आहे. तर आपण आता पाहूया की अमेरिकेच्या संविधानात दुरुस्ती कशी केली जाते. अमेरिकेच्या संघाच्या विधिमंडळाला काँग्रेस असं म्हटलं जाते आणि या काँग्रेसचे दोन सभागृह आहेत, सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह. तर घटना दुरुस्तीची सूचना करण्याचा अधिकार काँग्रेसला आहे. प्रत्येक सभागृहाच्या 2/3 बहुमताने तसा प्रस्ताव काँग्रेसने पारित केला पाहिजे किंवा कमीत कमी 2/3 घटक राज्यांच्या विधिमंडळाने निर्माण केलेल्या घटना दुरुस्ती संमेलनामध्ये घटना दुरुस्तीचा ठराव पारित झाला पाहिजे. या दोन पैकी एका बाबीनुसार घटना दुरुस्तीचा प्रस्ताव किंवा घटना दुरुस्तीची प्रक्रिया अमेरिकेमध्ये सुरू होते. प्रक्रिया सुरू झाल्यानंतर घटक राज्याच्या विधिमंडळांनी, म्हणजे जे काही आज 50 घटक राज्य आहे तेव्हा 13 घटक राज्य होती, तर एकूण 3/4 घटक राज्याच्या विधिमंडळांनी या घटना दुरुस्तीला मान्यता देणे आवश्यक आहे. अशा प्रकारे अमेरिकन संविधानातील कलमांमध्ये बदल करण्याची प्रक्रिया ही कठीण असल्याने अमेरिकेचे संविधान हे परिदृढ आहे, हे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य आहे. मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 वैशिष्ट्यांवर चर्चा केली की अमेरिकेचं संविधान लिखित आहे, दुहेरी संविधान असल्यामुळे अमेरिकेचं संविधान संक्षिप्त आहे आणि तिसरं वैशिष्ट्य आपण पाहिलं की अमेरिकेचं संविधान हे परिदृढ आहे. अमेरिकन संविधानाने जनतेचं सार्वभौमत्व मान्य केलेलं आहे. अमेरिकेतील लोकांनी ही राज्यघटना निर्माण केली असून ती स्वीकारलेली आहे आणि राज्य प्रस्थापित केलेले आहे असा उल्लेख घटनेच्या प्रस्तावनेत आढळतो. याचा अर्थ अमेरिकन संविधान हे जनतेनं तयार केलेलं आहे. इथे प्रश्न हा निर्माण होतो की काय अमेरिकन घटना समिती प्रातिनिधिक होती का? त्याचं उत्तर आहे नाही. अमेरिकेतील घटना समितीचे सदस्य हे लोकनिर्वाचित नव्हते, परंतु त्या घटक राज्यातील लोकांनी मान्य केलेले, लोकांनी स्वीकारलेले सदस्य किंवा मंडळी त्या घटना समितीमध्ये होते. महत्वाचे म्हणजे संविधान लागू झाल्यानंतर ते संविधान आम्हाला मान्य नाही असा उल्लेख किंवा अशी चर्चा अमेरिकेमध्ये झालेली नाही. म्हणून हे संविधान लोकांनी तयार करून स्वीकारलेलं आहे असा त्यामध्ये अर्थ अभिप्रेत आहे. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे अमेरिका हे गणराज्य आहे. मी इथे नमूद करू इच्छितो, इंग्लंड गणराज्य नाही, अमेरिका गणराज्य आहे, भारत गणराज्य आहे. तर गणराज्य म्हणजे काय? तर ज्या व्यवस्थेमध्ये सर्वच पद हे लोकनिर्वाचित असतात किंवा वंशपरंपरागत नसतात, त्याला आपण गणराज्य व्यवस्था असे म्हणतो. इंग्लंडच्या दृष्टिकोनातून विचार केला तर
इंग्लंडचा राजा जो कार्यकारी विभागाचा प्रमुख आहे तोच वंश परंपरागत असल्याने इंग्लंड हे गणराज्य नाही. परंतु अमेरिका शासन संस्थेच्या तिन्ही विभागातील पदे हे वंश परंपरागत पद्धतीने स्वीकारत नाही, म्हणून अमेरिका हे गणराज्य आहे. अशा प्रकारे अमेरिकन संविधानाची प्रस्तावना आणि गणराज्यात्मक व्यवस्था हे अमेरिकन नागरिकांचं, लोकांचं किंवा जनतेचं सार्वभौमत्व मान्य करते. त्यानंतर संविधानातील महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे अध्यक्षीय शासन प्रणाली होय. विद्यार्थी मित्रांनो, राज्यकारभाराच्या पद्धती वेगवेगळ्या असतात. काही देशांमध्ये संसदीय शासन प्रणाली आहे. उदाहरणार्थ भारत असेल, इंग्लंड असेल. अमेरिकेने संसदीय शासन प्रणालीचा स्वीकार न करता एक नवीन शासन प्रणाली स्वीकारली. त्या शासन प्रणालीचं नाव आहे अध्यक्षीय शासन प्रणाली. आम्ही स्वित्झर्लंडमध्ये गेलो तर स्वित्झर्लंडमध्ये प्रत्यक्ष लोकशाही आहे. म्हणजे त्या देशाचं संविधान निश्चित करते की तिथली शासन प्रणाली कशी असेल आणि अमेरिकेच्या संविधानाने अध्यक्षीय शासन प्रणालीचा स्वीकार केलेला आहे. याचा अर्थ अमेरिकेच्या संघराज्याचा प्रमुख हा अध्यक्ष असेल आणि तो राष्ट्राध्यक्ष हा कार्यकारी विभागाचा प्रमुख असेल. महत्त्वाचे म्हणजे तो प्रमुख हा निर्वाचित असून विशिष्ट कार्यकालानंतर तो जाईल आणि त्याच्या जागेवर नवीन अध्यक्षाची निवड अमेरिकन जनता करेल. अशा प्रकारे अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये कार्यकारी विभागाचा प्रमुख हा अध्यक्ष असतो आणि संसदीय शासन प्रणालीसारखं नाममात्र शासन प्रमुख आणि वास्तविक शासन प्रमुख अशी विभागणी अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये केल्या जात नाही. नाममात्र शासन प्रमुख आणि वास्तविक शासन प्रमुख या दोन्ही जबाबदाऱ्या अध्यक्षाकडेच असतात. म्हणून अध्यक्षीय शासन पद्धती हे अमेरिकेच्या संविधानाचं वैशिष्ट्य ठरतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, सत्ता विभाजनाचं तत्व हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि सत्ता विभाजनाचं तत्व अमेरिकेच्या संविधानाने स्वीकारलेलं आहे. सत्ता विभाजन, सत्तेचं विभाजन असणे म्हणजे सत्ता विभाजन. कसं? राजेशाहीमध्ये कायदे करणे, कायद्याची अंमलबजावणी करणे आणि न्यायदान करणे ह्या तिन्ही जबाबदाऱ्या एकट्या राजाकडे राहायच्या. त्याला आपण राजेशाही म्हटलं. परंतु इंग्लंडच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर अमर्यादित राजेशाहीचं रूपांतर मर्यादित राजेशाहीमध्ये होत असताना सत्ता विभाजन इंग्लंडमध्ये करण्यात आलं. मॉन्टेस्क्यू नावाचा एक विचारवंत आहे, फ्रेंच कायदेपंडित आहे. त्यांनी 1748 मध्ये सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला आणि त्या सिद्धांताचा प्रभाव या घटना समितीवर होता. म्हणूनच अमेरिकेच्या घटना समितीने कायदे विभाग, कार्यकारी विभाग किंवा आपण असं म्हणू कार्यकारी विभाग त्याचा प्रमुख अध्यक्ष, कायदे विभाग म्हणजेच विधिमंडळ म्हणजेच काँग्रेस आणि न्याय विभाग स्वतंत्र न्यायपालिका अशा प्रकारे 3 विभागामध्ये सत्तेची विभागणी केली. त्यालाच आपण सत्ता विभाजनाचं तत्व असं म्हणतो. आणि ज्या ज्या देशामध्ये खऱ्या अर्थाने हे सत्ता विभाजन असते तिथली शासन व्यवस्था लोकशाही तत्वावर असते असं म्हटल्या जाते. मित्रांनो, सत्ता विभाजनाचं तत्व हे अमेरिकेच्या संविधानाचं वैशिष्ट्य आहे यावर आपण चर्चा केलेली आहे. परंतु घटना समितीसमोर एक मोठं आव्हान असतं की सत्ता विभाजन करत असताना कार्यकारी विभाग, कायदे विभाग आणि न्याय विभाग यांच्या सत्तेची वाटणी करायची, परंतु त्यांचं एकमेकांवर नियंत्रणे ठेवणे आवश्यक असतं. तर या आव्हानातून अमेरिकेच्या घटना समितीने उत्तमरित्या मार्ग काढल्याचे आपल्याला आढळून येते.
कारण सत्ता विभाजन करत असताना कार्यकारी विभाग, कायदे विभाग आणि न्याय विभाग यांच्या बाबतीमध्ये नियंत्रण व संतुलनाचं तत्व अमेरिकेच्या घटना समितीने लागू केलेलं आपल्याला दिसते. नियंत्रण व संतुलनाचं तत्व म्हणजे काय? विद्यार्थी मित्रांनो, राजेशाहीमध्ये आपण चर्चा केली की सर्व अधिकार एका व्यक्तीकडे असते, परंतु सत्ता विभाजनामध्ये अधिकाराची वाटणी होते. उदाहरणार्थ, कार्यकारी विभागाचा प्रमुख हा अध्यक्ष असतो. अध्यक्ष म्हणेल मी राष्ट्रप्रमुख आहे, सर्व अधिकार माझ्याकडे आहे, म्हणून मी मनमानी करेल. तर असं होऊ नये म्हणून अध्यक्षावर नियंत्रण ठेवण्याचे अधिकार हे काँग्रेसला दिलेले असतात. काँग्रेस म्हणजेच विधिमंडळ. विधिमंडळ हे अध्यक्षावर नियंत्रण ठेवते. त्याचबरोबर हे दोन्ही विभाग न्याय विभागावर नियंत्रण ठेवते आणि न्याय विभाग हे कार्यकारी विभाग आणि कायदे विभागावर सुद्धा नियंत्रण ठेवते. हे नियंत्रण ठेवत असताना त्या नियंत्रणामध्ये संतुलनही आवश्यक आहे. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून समजावून घ्यायचं झालं तर एक प्रामुख्याने एक गोष्ट आपल्या लक्षात येते की या तिन्ही विभागांचं एकमेकांवर संतुलित नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. मी पुन्हा उल्लेख करतो, कार्यकारी विभाग, कायदे विभाग आणि न्याय विभाग या तिन्ही विभागांचं एकमेकांवर संतुलित नियंत्रण प्रस्थापित केलेलं आहे. उदाहरणार्थ, अमेरिकेच्या अध्यक्षाने केलेले तह आणि करारांना सिनेटची मंजुरात आवश्यक आहे. म्हणजेच अध्यक्ष ज्या काही नियुक्त्या करेल ते सिनेटच्या परवानगीने करावे लागेल. दुसरी, काँग्रेस हे विधिमंडळ आहे. मग कोणत्याही विषयावर कायदे करण्याचे अधिकार आम्हाला प्राप्त आहेत या आविर्भावात काँग्रेस वागू नये म्हणून अमेरिकेच्या कार्यकारी विभागाच्या प्रमुखाला म्हणजेच अध्यक्षाला नकाराधिकार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष आणि कायदे विभाग मिळून संविधानात तत्वाचं पालन करणे बंधनकारक आहे. पण संविधानिक चौकटीच्या बाहेर जाऊन जर राज्यकारभार होत असेल तर त्यावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे. म्हणजेच अशा प्रकारे कार्यकारी विभाग, कायदे विभाग आणि न्याय विभाग यांचे परस्परांवर संविधानिक नियंत्रण आहे. म्हणून अमेरिकेने जगाला नियंत्रण व संतुलनाचं तत्व ही देणगी दिली आहे असं मला वाटते. त्यानंतर स्वतंत्र न्यायपालिका. न्यायपालिका ही कायदे विभाग आणि कार्यकारी विभागापासून स्वतंत्र ठेवण्यात आलेली आहे आणि अमेरिकेच्या संविधानानुसार अमेरिकेची न्यायपालिका निर्माण करण्यात आलेली आहे. म्हणून स्वतंत्र न्यायपालिका हे अमेरिकेच्या संविधानाचं वैशिष्ट्य ठरतं. त्यानंतर मूलभूत अधिकार. जनतेचं सार्वभौमत्व मान्य करत असताना त्या संविधानाने नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल केले किंवा नाही हे अतिशय महत्त्वाचं असतं. अमेरिकेच्या संविधानाचा विचार केल्यास अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार नागरिकांना दिलेले नव्हते. म्हणजेच अमेरिकेच्या संविधानामध्ये मूलभूत अधिकाराचा मूळ संविधानामध्ये उल्लेख नव्हता. तर 10 घटना दुरुस्ती करून अमेरिकेच्या नागरिकांना मूलभूत अधिकार बहाल करण्यात आले. या 10 घटना दुरुस्तीला बिल ऑफ राईट्स असं म्हटलं गेलं. म्हणजेच या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकेच्या नागरिकांना भाषण स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, समानता हे अधिकार प्राप्त झाले आहेत. म्हणून अमेरिकेच्या घटना दुरुस्तीनुसार अमेरिकेच्या नागरिकांना मूलभूत अधिकार प्राप्त आहेत. राज्यघटना अस्तित्वात येण्यापूर्वी राज्याचा संघ होता आणि ही राज्यघटना अस्तित्वात आल्यानंतर संघराज्यात रूपांतर झाले
असे प्रोफेसर व्हीअर म्हणतात. इथे प्रोफेसर व्हीअरने हे स्पष्ट केलं की संघराज्य हा उल्लेख संविधानात नाही. संविधानात राज्याचा संघच म्हटलेला आहे, परंतु संविधानिक रचनेच्या आधारावर त्यांनी हा निष्कर्ष मांडला की अमेरिका हे संघराज्य व्यवस्था असणारा देश आहे. संघराज्य म्हणजे काय? तर संघराज्य व्यवस्थेमध्ये एक लिखित संविधान असते, केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिकाराची वाटणी असते आणि स्वतंत्र न्यायपालिका असते. अशी 3 वैशिष्ट्य ज्या राज्य व्यवस्थेमध्ये आपल्याला दिसते त्याला आपण संघराज्यात्मक व्यवस्था असे म्हणतो. अमेरिकेच्या दृष्टीने विचार केला तर अमेरिकेमध्ये लिखित संविधान आहे, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकाराची वाटणी सुद्धा आहे आणि स्वतंत्र न्यायपालिका सुद्धा आहे. म्हणून अमेरिका हे संघराज्य आहे असा निष्कर्ष आपल्याला मांडता येतो. अमेरिकेमध्ये 2 संविधान आहे, म्हणजे संघाचं एक संविधान आणि घटक राज्याचे एक संविधान. आणि या दोन्ही संविधानाने अमेरिकन नागरिकांना नागरिकत्व बहाल केलेलं आहे. म्हणून दुहेरी नागरिकत्व हे सुद्धा अमेरिकेमध्ये आपल्याला दिसते. त्यानंतर राजकीय पक्ष पद्धती. अमेरिकेमध्ये द्विपक्ष पद्धती आहे, परंतु राजकीय पक्ष पद्धतीचा उल्लेख अमेरिकेच्या मूळ संविधानामध्ये आढळत नाही. पहिली घटना दुरुस्ती करून संघ किंवा मंडळ संघटित करून कार्य करण्याचा अधिकार बहाल करण्यात आलेला आहे. मी पुन्हा उल्लेख करतो, पहिली घटना दुरुस्ती करून संघ किंवा मंडळ संघटित करून कार्य करण्याचा अधिकार पहिल्या घटना दुरुस्तीने बहाल केल्या असल्यामुळे अमेरिकेमध्ये नंतर राजकीय पक्ष निर्माण झाले. अमेरिकेमध्ये द्विपक्ष पद्धती आहे, एक रिपब्लिकन पक्ष आणि दुसरा डेमोक्रॅटिक पक्ष. अशा प्रकारे द्विपक्ष पद्धती हे अमेरिकेच्या राजकीय व्यवस्थेचं वैशिष्ट्य ठरते. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण लिखित संविधानाच्या किंवा अमेरिकेच्या लिखित संविधानाच्या इथे 12 वैशिष्ट्यांची विस्तृत चर्चा केली. मला असं वाटते की या वैशिष्ट्यांच्या आधारे एक अमेरिकन संविधान कसं आहे हे आपल्या सर्वांचं स्पष्ट झालं. सत्ता विभाजनाच्या तत्वानुसार अमेरिकेमध्ये शासन संस्थेचे 3 विभाग निर्माण करण्यात आलेले आहेत. म्हणजेच अमेरिकेमध्ये या 3 विभागामध्ये सत्तेचं विभाजन करण्यात आलेलं आहे. कार्यकारी विभाग, कायदे विभाग आणि न्याय विभाग अशा प्रकारे शासन संस्थेचे 3 विभाग निर्माण करून सत्ता विभाजनाचं तत्व अमेरिकेच्या घटना समितीने अमेरिकेमध्ये अंमलात आल्याचं आपल्याला आढळून येते. विद्यार्थी मित्रांनो, या भागामध्ये आपण कार्यकारी विभागांवर विस्तृत चर्चा करणार आहोत. कार्यकारी विभाग हा अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ या मिळून बनलेला आहे. मी पुन्हा उल्लेख करतो, कार्यकारी विभाग हा अध्यक्ष म्हणजेच राष्ट्रप्रमुख, उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ मिळून बनलेला आहे. तर कार्यकारी विभागाचा प्रमुख हा अध्यक्ष. अमेरिकेचा अध्यक्ष हा शासन प्रमुख आहे. अमेरिकेने अध्यक्षीय शासन प्रणाली स्वीकारल्यामुळे राष्ट्रप्रमुख, शासन प्रमुख या दोन्ही भूमिकेमध्ये अमेरिकेचे अध्यक्ष आहेत. संसदीय शासन प्रणालीमध्ये पंतप्रधान हा शासन प्रमुख असतो आणि राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख असतात. म्हणजे वास्तविक कार्यपालिका आणि नाममात्र कार्यपालिका
असा भेद संसदीय शासन प्रणालीमध्ये करण्यात येतो. हा भेद अमेरिकेमध्ये म्हणजेच अध्यक्षीय शासन प्रणालीमध्ये करण्यात येत नाही. म्हणून जगामध्ये ज्या ज्या देशामध्ये लोकशाही आहे त्या देशामधील सर्वात पॉवरफुल राष्ट्रप्रमुख म्हणून अमेरिकेच्या अध्यक्षाकडे बघितलं जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आता हा अध्यक्ष, शासन प्रमुख, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांची निवडणूक प्रक्रिया कशी होते, हे कसे निवडले जातात, यावर आपण सर्वांगाने चर्चा करणार आहोत. तर संविधानामध्ये अध्यक्षाची रचना आणि अधिकार कसे आहेत याबाबत स्पष्ट उल्लेख आढळतो. अमेरिकेच्या अध्यक्षाची पात्रता काय? अध्यक्षाच्या निवडणुकीसाठी अमेरिकन कोणता व्यक्ती पात्र असतो यावर प्रथमतः आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचा अध्यक्ष होण्यासाठी तो अमेरिकेचा जन्मजात नागरिक असणे आवश्यक आहे. दुसरी पात्रता आहे त्यांनी वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. आणि तिसरी महत्वपूर्ण पात्रता ही आहे की निवडणुकीपूर्वी 14 वर्षापासून तो अमेरिकेमध्ये वास्तव्यास असावा. म्हणजे या 14 वर्षामध्ये अमेरिकेच्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींचा अभ्यास त्याचा झालेला असावा. अशा प्रकारची 3 पात्रता पूर्ण करणारा व्यक्ती अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी पात्र समजल्या जातो. त्यानंतर अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया ही थोडीशी क्लिष्ट आहे. अमेरिकेचा राष्ट्रप्रमुख आहे. सर्व घटक राज्यातील नागरिकांना त्या निवडणुकीमध्ये सहभागी होण्याचा अधिकार आहे, हे लक्षात घ्या. अमेरिकेच्या संविधानानुसार अध्यक्ष हा अप्रत्यक्षपणे निवडला जातो. अमेरिकेचा अध्यक्ष हा अप्रत्यक्ष पद्धतीने निवडला जातो. घटना समितीने असं का केलं? अमेरिकेचा अध्यक्ष, शासन प्रमुख, शक्तिशाली पद प्रत्यक्ष पद्धतीने निर्वाचित ठेवलेलं नाही. त्याचं कारण असं आहे की वक्तृत्वाच्या जोरावर, बुद्धीच्या जोरावर एखादा व्यक्ती अध्यक्षपद प्राप्त केल्यानंतर हुकुमशाह होऊ नये म्हणून त्यावर नियंत्रण असावं, म्हणून अप्रत्यक्ष पद्धतीने त्याची निवडणूक होते. आता अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया कशी होते त्या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. अप्रत्यक्षपणे अध्यक्षाची निवडणूक होत असली तरीही काँग्रेसला म्हणजेच विधिमंडळाला अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही. मग अप्रत्यक्ष पद्धतीने अध्यक्षाची निवड कोण करते? तर अध्यक्षपदाच्या निवडणुकीकरिता एक निर्वाचन मंडळ निवडल्या जाते. या निर्वाचन मंडळामध्ये कोण असतं? तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा स्पष्ट करतो, या निर्वाचन मंडळामध्ये विधिमंडळाचे म्हणजेच काँग्रेसचे म्हणजेच सिनेट आणि प्रतिनिधी सभागृहाचे सदस्य नसतात. म्हणजे काँग्रेसला अध्यक्ष निवडण्याचा, निवडणूक प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा अधिकार नाही. तर मग निर्वाचन मंडळामध्ये जनतेचे प्रतिनिधी असतात. कसे? सिनेटची सभासद संख्या 100 आहे आणि प्रतिनिधी सभागृहाची सभासद संख्या 435 आहे. तर या विधिमंडळाची एकूण सभासद संख्या फक्त गृहीत धरल्या जाते. तर 435 आणि 100 असे 535 सभासद हे अमेरिकेची जनता निवडते. विद्यार्थी मित्रांनो, साधारणपणे लीप इयर मध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुका होतात. जून जुलै महिन्यामध्ये रिपब्लिकन पक्ष आणि डेमोक्रॅटिक पक्ष या दोन्ही पक्षाचे अधिवेशने आमंत्रित केल्या जाते. या अधिवेशनामध्ये जून जुलैमध्ये होणाऱ्या
अधिवेशनांमध्ये लोकशाही मार्गाने सर्वप्रथम राजकीय पक्ष आपला उमेदवार निश्चित करतात. असं म्हणता येईल की राजकीय पक्ष लोकशाही मार्गाने आपला उमेदवार निवडतात. अधिवेशनामध्ये सर्व कार्यकर्ते एकत्र येतात. बहुमताच्या आधारावर रिपब्लिकन पक्ष आपला उमेदवार निश्चित करतो, डेमोक्रॅटिक पक्ष आपला उमेदवार निश्चित करतो. साधारणपणे भारतामध्ये पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार संविधानिक दृष्टिकोनातून निर्वाचित सदस्यांना जरी असला तरी एक भारतामध्ये परंपरा पडली की निवडणुकीपूर्वीच पंतप्रधान पदाचा उमेदवार किंवा पंतप्रधान कोण होईल हे जाहीर केले जाते आणि तेही फक्त राजकीय पक्षाकडून. अमेरिकेमध्ये तसं नाही. अमेरिकेमध्ये अध्यक्षपदाचा उमेदवार कोणताही राजकीय पक्ष जाहीर करत नाही, तर लोकशाही मार्गाने राजकीय पक्षांच्या निवडणुका होतात आणि त्यानंतर अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित केला जातो. म्हणजेच या चर्चेवरून आपण एक गोष्ट स्पष्ट केली की लोकशाही मार्गाने अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित होतो. अध्यक्षपदाचा उमेदवार निश्चित झाल्यानंतर राजकीय पक्ष आणि त्या पक्षाचा अध्यक्षपदाचा उमेदवार पूर्ण अमेरिकेमध्ये प्रचार करतात. प्रचार करत असताना ध्येयधोरणा लोकांसमोर मांडली जातात आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकन नागरिक आपले प्रतिनिधी निवडतात. कसे? नोव्हेंबर महिन्यामध्ये अमेरिकन नागरिक आपले प्रतिनिधी निवडतात. त्या प्रतिनिधींना निर्वाचन मंडळ असं म्हटल्या जाते. ते आपण विस्तृत समजून घेऊया. निर्वाचन मंडळामध्ये कोणाचा समावेश होतो? उदाहरणार्थ न्यूयॉर्क या घटक राज्यातून सिनेटमध्ये 2 प्रतिनिधी जातात आणि प्रतिनिधी सभागृहामध्ये 35 प्रतिनिधी जातात. म्हणजेच 35 प्रतिनिधी सभागृहात जाणारे आणि सिनेटमध्ये जाणारे 2 असे 37 सदस्य काँग्रेसवर न्यूयॉर्क या घटक राज्यातून जातात. तर न्यूयॉर्कचे नागरिक 37 सदस्यांची निवड अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेण्यासाठी निवडतील. अशा प्रकारे 50 घटक राज्यामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये, पुन्हा उल्लेख करतो मी, 50 घटक राज्यामध्ये निर्वाचन मंडळाचे सदस्य म्हणून 535 सदस्यांची निवड अमेरिकन नागरिक प्रत्यक्ष पद्धतीने करतील. नोव्हेंबर महिन्यामध्ये 535 सदस्यांची निवड केल्यानंतर हे निर्वाचित सदस्य डिसेंबर महिन्यामध्ये अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान करतात. परंतु विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, अमेरिकेमध्ये राजकीय पक्ष पद्धती प्रगल्भ झालेली आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यामध्येच हे स्पष्ट होते की अध्यक्ष पदाचा उमेदवार कोणत्या पक्षाचा निवडून येणार आहे ते. कारण नोव्हेंबर महिन्यामध्ये जनतेचे प्रतिनिधी म्हणजे निर्वाचन मंडळामध्ये ज्या राजकीय पक्षाचं बहुमत असेल त्याच राजकीय पक्षाचा उमेदवार हा अध्यक्ष म्हणून निवडून येईल हे नोव्हेंबर महिन्यामध्ये स्पष्ट होते. म्हणून अध्यक्ष पदाची निवडणूक ही प्रत्यक्ष झाली असं म्हटल्या जाते. डिसेंबर महिन्यामध्ये मतदान झाल्यानंतर निर्वाचन मंडळातील सदस्यांचं काम इथे संपते. निर्वाचन मंडळातील सदस्यांना कोणतेही विशेषाधिकार नाही. ते काँग्रेसचे सदस्य नाही. मी पुन्हा स्पष्ट करतो, निर्वाचन मंडळातील सदस्य हे विधिमंडळाचे सदस्य नसतात. फक्त विधिमंडळाचा एकूण सदस्यांची संख्या किंवा आकडा घेतला गेला आणि तेवढे सदस्य पूर्ण अमेरिकेतून निवडले गेले. डिसेंबर महिन्यामध्ये यांनी मतदान केलं
की या निर्वाचन मंडळाचं काम संपलं. त्यानंतर जानेवारीमध्ये अधिकृतरित्या मतमोजणीनंतर अध्यक्षपदी कोण निवडून आलं हे जाहीर केले जाते आणि निवडून आलेला अध्यक्ष जो आहे तो 20 जानेवारीला शपथ ग्रहण करतो. अशा प्रकारे अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. पुन्हा मी थोडक्यात सांगतो. राजकीय पक्ष जून जुलै महिन्यामध्ये आपले अध्यक्षपदाचे उमेदवार निश्चित करतात. उमेदवार निश्चित झाल्यानंतर अप्रत्यक्ष पद्धतीने प्रत्यक्ष पद्धतीने निर्वाचन मंडळाचं गठन केले जाते. निर्वाचन मंडळामध्ये 535 सदस्यांची निवड अमेरिकन जनता प्रत्यक्ष पद्धतीने करते. त्यानंतर हे निवडलेले सदस्य, निर्वाचन मंडळातील सदस्य हे अध्यक्ष पदाच्या उमेदवाराला डिसेंबरमध्ये मतदान करतात आणि जानेवारीमध्ये मतमोजणी होते आणि मतमोजणीनंतर बहुमताच्या आधारावर अध्यक्षपदाचं नाव जाहीर केले जाते. विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. जर जानेवारीतील मतमोजणीमध्ये कोणत्याही उमेदवाराने आवश्यक मताचा कोटा पूर्ण केला नसेल तर अध्यक्षाची निवड ही प्रतिनिधी सभागृह करते. हे खूप महत्वाचं आहे. ती तरतूद असावी. पुन्हा निवडणुका घेण्याची वेळ येऊ नये म्हणून अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. अशा प्रकारे एक निर्वाचन मंडळ अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये भाग घेते. त्यांनी अध्यक्षपदाच्या उमेदवाराला मतदान केलं की त्यांचं काम संपलं. त्यांना नंतर कोणतेही विशेषाधिकार राहत नाही. अशा प्रकारे अध्यक्षपदाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. त्यानंतर अध्यक्षाला अविश्वास प्रस्तावाद्वारे पदावरून काढण्याचा अधिकार काँग्रेसला देण्यात आलेला नाही. कारण अध्यक्ष हे काँग्रेसचे सदस्य नसतात. म्हणून अध्यक्षाला अविश्वासाद्वारे पदावरून काढण्याचा अधिकार काँग्रेसला देण्यात आलेला नाही. मग आपल्याला किंवा मला पदावरून कोणी काढू शकणार नाही किंवा अध्यक्षाला पदावरून कोणी काढू शकणार नाही म्हणून अध्यक्ष हा हुकुमशाह होईल ही भीती घटना समितीला होती. म्हणून घटना समितीने महाभियोगाची तरतूद करून ठेवली आहे. तर अध्यक्षाला पदावरून पदभ्रष्ट करण्यासाठी महाभियोगाची प्रक्रिया राबविली जाते. कशी? अध्यक्षाचा कार्यकाल 4 वर्ष आहे. एक अध्यक्ष हा 2 टर्मसाठी पदावर राहू शकतो. म्हणजे 4 वर्ष अधिक 4 वर्ष असेल 8 वर्ष. पण आपण निवडणुकीच्या प्रक्रियेतून 8 वर्ष पदावर पूर्ण कालखंडासाठी राहू शकतो. म्हणून आपण कसाही राज्यकारभार केला पाहिजे असं अध्यक्ष करू शकत नाही. कारण अध्यक्षाला पदावरून काढण्यासाठी महाभियोगाची तरतूद आहे. महाभियोग प्रक्रिया कशी राबविली जाते? अध्यक्षाला किंवा अध्यक्षाने अध्यक्षपदी असताना भ्रष्टाचार केला असेल, घटनाबाह्य वर्तन केलं असेल, गैरवर्तन केलं असेल, एखाद्याचं चारित्र्य हनन केलं असेल तर त्या व्यक्तीवर आरोपपत्र निश्चित करण्याचा अधिकार हा प्रतिनिधी सभागृहाला आहे. म्हणजे अध्यक्षाचे आरोप, अध्यक्षाने जो काही गुन्हा केला असेल त्याबाबतचं आरोपपत्र तयार करण्याचं काम प्रतिनिधी सभागृह करते. त्याला आपण हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्ह असं म्हणतो. आरोपपत्र तयार झाल्यानंतर प्रतिनिधी सभागृहाकडून तो प्रस्ताव सिनेटकडे येईल. सिनेटकडे आल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की अध्यक्षाने जो गुन्हा केलेला आहे त्याची सखोल चौकशी करण्याचा अधिकार हा सिनेटला आहे. सिनेट हे सभागृह घटक राज्यांचं सभागृह आहे आणि घटक राज्यांचं अंकुश अध्यक्षावर असावं म्हणून तो अधिकार, सखोल चौकशीचा अधिकार सिनेटला देण्यात आलेला आहे. सिनेट या सभागृहामध्ये अध्यक्ष स्वतः
किंवा आपल्या प्रतिनिधीमार्फत किंवा आपल्या वकिलामार्फत बाजू मांडू शकतो. अध्यक्षाने मांडलेली बाजू किंवा त्याच्या प्रतिनिधीने मांडलेली बाजू जर सिनेटचं समाधान झालं तर सिनेटमध्ये तो प्रस्ताव बहुमताने पारित होणार नाही. पण जर सिनेटमध्ये 2/3 बहुमताने तो प्रस्ताव पारित झाला तर अध्यक्षाला पदावरून पदभ्रष्ट करण्यात येते. म्हणजे अध्यक्षाला महाभियोगाच्या कठीण प्रक्रियेद्वारे पदावरून काढण्याची तरतूद आहे. आतापर्यंत 2 ते 3 अध्यक्षावर महाभियोग मांडण्याची प्रक्रिया राबविण्यात आली, परंतु महाभियोगाचा ठराव पारित झालेला नाही. याचा अर्थ आतापर्यंत म्हणजे 1789 पासून तर आजपर्यंत एकाही अध्यक्षाला महाभियोगाद्वारे पदभ्रष्ट करण्यात आलेलं नाही. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेचा शासन प्रमुख, राष्ट्रप्रमुख जो शक्तिशाली पद आहे त्याची निवडणूक प्रक्रिया राबवली जाते. अप्रत्यक्ष निर्वाचित अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षाला किंवा तो अध्यक्ष हुकुमशाह होऊ नये म्हणून महाभियोग प्रक्रियेद्वारे त्याला पदभ्रष्ट करण्याची संविधानिक तरतूद आहे. अशा प्रकारे अध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया राबविली जाते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण अध्यक्षाचे अधिकार व कार्यांवर विस्तृत चर्चा करणार आहोत. राज्यघटनेच्या 2ऱ्या कलमामध्ये अध्यक्षाच्या शासनविषयक अधिकारांचे वर्णन करण्यात आलेले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षाला शक्तिशाली बनविण्यासाठी एक व्यापक अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. सोबतच अध्यक्षाच्या अधिकारावर सिनेटचे सुद्धा नियंत्रण म्हणजेच काँग्रेसचे नियंत्रण असावे या दृष्टीने सुद्धा घटना समितीने विचार केल्याचे आपल्याला दिसून येते. तर आपण अमेरिकेच्या अध्यक्षाचा पहिला अधिकार म्हणजे शासनविषयक अधिकार यावर चर्चा करणार आहोत. शासनविषयक अधिकारामध्ये धोरण ठरविणे, त्याचबरोबर परराष्ट्र संबंधविषयक कार्य, सोबतच नियुक्तीविषयक कार्य या विविध मुद्द्यांची आपण चर्चा करणार आहोत. राष्ट्रप्रमुख म्हणून धोरण ठरविण्याचा अधिकार हा अध्यक्षाला आहे. अध्यक्ष एकटा धोरणविषयक कार्य, राज्यकारभाराचं संचालन करू शकत नाही, म्हणून विविध पदावर त्याला नियुक्ती करण्याचा अधिकार संविधानाने दिलेला आहे. अध्यक्ष त्याचं स्वतःचं मंत्रिमंडळ, मंत्रिमंडळातील सदस्य त्यांची नियुक्ती करतो. विद्यार्थी मित्रांनो, मंत्रिमंडळातील सदस्य हे व्यक्तिगतरित्या अध्यक्षाला जबाबदार असतात. मंत्रिमंडळाच्या नियुक्तीबरोबरच सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, राजदूत, विविध अधिकारी, कमिशनर अशा विविध पदावर नियुक्ती करण्याचा संविधानिक अधिकार हा अध्यक्षाला आहे. परंतु अध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक नियुक्तीला सिनेटची मंजुरी घेणे बंधनकारक आहे. म्हणजेच अध्यक्षाच्या नियुक्तीविषयक अधिकारावर सिनेटचे नियंत्रण आहे. तर अध्यक्ष हा राष्ट्रप्रमुख आहे. राष्ट्रप्रमुखांनी केलेली नियुक्ती सिनेटने जर नाकारली तर तो अध्यक्षाचा अपमान ठरतो का? विद्यार्थी मित्रांनो, हा भाग नियुक्तीविषयक भाग, अपमानाचा भाग राजकीय दृष्टिकोनातून वापरला जातो. बरेचदा त्याचं राजकारणही होते, परंतु संविधानिक दृष्टिकोनातून सिनेटचा शिष्टाचार या बाबीची अंमलबजावणी तिथे केली जाते. तर आपण सिनेटचा शिष्टाचार म्हणजे काय हे स्पष्ट करूया. अध्यक्ष
जी काही नियुक्ती करतो ती केलेली नियुक्ती कोणत्या तरी घटक राज्यातील नागरिकांची असते. हे वाक्य स्पष्ट करण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. समजा अध्यक्षाने अ व्यक्तीची नियुक्ती न्यायाधीश म्हणून केली. अ व्यक्ती हा न्यूयॉर्क या घटक राज्याचा नागरिक आहे. विद्यार्थी मित्रांनो, न्यूयॉर्कचे 2 प्रतिनिधी सिनेटमध्ये असतात. मग अध्यक्ष अ व्यक्तीची नियुक्ती करत असताना न्यूयॉर्कच्या 2 सिनेटर्सशी म्हणजे सिनेट सदस्यांशी चर्चा करतो आणि मग ती नियुक्ती करतो. आणि एकदा का 2 सदस्याने त्याला मान्यता दिली तर पूर्ण सिनेट सभागृह त्या नियुक्तीला मान्यता देते. यालाच सिनेटचा शिष्टाचार असं म्हटल्या जाते. अशा प्रकारे या नियुक्ती प्रक्रियेमध्ये अध्यक्षावर सिनेटचं नियंत्रण आहे, परंतु ते नियंत्रणही मर्यादित आहे असं आपल्याला दिसते. अशा प्रकारे अध्यक्ष राज्यकारभार करण्यासाठी विविध पदांवर नियुक्ती करतो. त्यानंतर अध्यक्ष परराष्ट्र संबंधांमध्ये शासनविषयक अधिकार कसे वापरतो? इतर देशांशी तह करणे, करार करणे हा अधिकार अध्यक्षाचा. परंतु या अध्यक्षाच्या अधिकारावर सुद्धा सिनेटचं नियंत्रण आहे. अध्यक्षांनी केलेल्या प्रत्येक तह आणि कराराला सिनेटची मंजुरात घेणे संविधानिकदृष्ट्या बंधनकारक आहे. जोपर्यंत अध्यक्षांनी केलेल्या करारांना सिनेट मान्यता देत नाही तोपर्यंत त्या कराराची अंमलबजावणी केल्या जात नाही. पहिल्या महायुद्धानंतर जेव्हा पहिलं महायुद्ध झालं त्यानंतर असे विनाशकारी युद्ध पुन्हा होऊ नये म्हणून अमेरिकेने पुढाकार घेतला आणि लीग ऑफ नेशन म्हणजे राष्ट्रसंघाची स्थापना करण्याचा प्रयत्न केला. स्थापना झाल्यानंतर अमेरिकेला राष्ट्रसंघाची सदस्य होता आली नव्हती. त्याचं प्रमुख कारण असं की त्या राष्ट्रसंघाची सदस्य होण्यास सिनेटने नकार दिला होता. म्हणजेच सिनेटने नकार दिल्यामुळे राष्ट्रसंघाचा सदस्य अमेरिकेला होता आलं नव्हतं. दुसरं उदाहरण असं की जेव्हा सीटीबीटी करार करायचा होता त्यावेळी सुद्धा त्या कराराला सिनेटने मंजुरात नाकारली होती, म्हणून तो करार फेटाळला गेला होता. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेच्या अध्यक्षाने सिनेटला विश्वासात घेऊन UNO युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन स्थापन केली. त्यावेळी मात्र त्याचा सदस्य होण्यास सिनेटने परवानगी दिली होती. म्हणून आज संयुक्त राष्ट्रेचा सदस्य हा अमेरिका आहे. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय पातळीवर किंवा परराष्ट्र संबंधांमध्ये अध्यक्ष जो काही निर्णय घेतो तो सिनेटला विश्वासात घेऊनच कार्य करावं लागतं. अशा प्रकारे शासनविषयक अधिकारामध्ये धोरण ठरवित असताना नियुक्ती करणे आणि करार करणे यावर सिनेटचे नियंत्रण आहे हे आपल्याला स्पष्ट दिसते. त्यानंतर अध्यक्षाचा दुसरा अधिकार म्हणजे विधिविषयक अधिकार होय. म्हणजे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षाची भूमिका काय हे अतिशय महत्वाचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक गफलत करू नका. कायदा करण्याचा अधिकार अध्यक्षाला नाही. कायदे मंडळ स्वतंत्र आहे. कायदे करणारी यंत्रणा स्वतंत्र आहे. तिचं नाव काँग्रेस. काँग्रेस हे विधिमंडळ आहे. विधिमंडळ म्हणजेच काँग्रेस कायदा करते आणि काँग्रेसने केलेल्या कायद्याला राष्ट्रप्रमुख म्हणून अध्यक्ष मंजुरी देते. अध्यक्ष कायदा करत नाही. तर हा विधिविषयक अधिकार कसा आहे यावर आपण चर्चा करूया. काँग्रेसला एखाद्या विषयाचं कायद्यात रूपांतर करण्याचा अधिकार आहे. काँग्रेसच्या दोन्ही सभागृहांनी म्हणजे सिनेट आणि प्रतिनिधी सभागृह जे काही संविधानिक आवश्यक बहुमत असेल त्या बहुमताच्या आधारावर कायदा केल्यानंतर तो विधिनियम अध्यक्षाकडे मंजुरीसाठी पाठविल्या जाते. तो ठराव अध्यक्षाकडे आल्यानंतर अध्यक्षाने जर त्यावर स्वाक्षरी केली
तर त्याचं कायद्यात रूपांतर झालं. परंतु जर अध्यक्षाने काँग्रेसकडून आलेल्या ठरावावर किंवा विधिनियमावर स्वाक्षरी केली नाही तर त्याचे कायद्यात रूपांतर होत नाही. याला अध्यक्षाचा नकाराधिकार असं म्हटले जाते. परंतु विद्यार्थी मित्रांनो, हा नकाराधिकार अमर्यादित नाही, तर हा नकाराधिकार मर्यादित स्वरूपाचा आहे. म्हणजे नियुक्तीविषयक बाबीमध्ये किंवा तह करारांच्या बाबीमध्ये आपण ज्या प्रकारे सिनेटचं नियंत्रण तपासलं, त्याच प्रकारे इथे काँग्रेसच्या कायदेविषयक अधिकारांवर अध्यक्षाचं नियंत्रण आहे. अध्यक्षाने स्वाक्षरी केली, कायद्यात रूपांतर झालं. पण अध्यक्षांनी जर नकाराधिकाराचा वापर केला, त्यानंतर ते विधेयक परत दोन्ही सभागृहाकडे आलं आणि दोन्ही सभागृहाने 2/3 बहुमताने मंजूर केलं, तर त्याचं सरळ कायद्यात रूपांतर होते. अशा प्रकारे अध्यक्षाला एखाद्या विधेयकाबाबत एकदाच नाही म्हणण्याचा अधिकार आहे. दुसऱ्यांदा मूळ स्वरूपामध्ये जसंच्या तसं जर काँग्रेसने 2/3 बहुमताने पारित केलं, तर मग त्या विधेयकाचं कायद्यात रूपांतर होते. इथे अशा प्रकारची एक संविधानिक तरतूद करून ठेवण्यात आलेली आहे. सोबतच एक नकाराधिकारामधलाच दुसरा पार्ट म्हणजे पॉकेट व्हेटोचा नकाराधिकार किंवा अधिकार. पॉकेट व्हेटो हा अधिकार अध्यक्ष कसा वापरतो? काँग्रेसने विधेयक तयार केलं, मंजुरीसाठी अध्यक्षाकडे आलं. अध्यक्षाला त्या विधेयकाला 10 दिवसाच्या आत मंजुरात द्यावीच लागते. जर अध्यक्षाने 10 दिवसात त्याला मंजुरी दिली नाही आणि अधिवेशन सुरू आहे, हे महत्वाचं आहे, अधिवेशन सुरू आहे, तर त्याचं सरळ कायद्यात रूपांतर होईल. परंतु जर 10 दिवसाच्या आत काँग्रेसचं अधिवेशन संपलं, अध्यक्षाने मंजुरात दिलेली नाही, विधेयकाला मंजुरात दिलेली नाही, इथे काँग्रेसने विधेयक पारित केलं, अध्यक्षाकडे आलं. अध्यक्षाकडे आल्यानंतर अध्यक्ष 10 दिवस ते विधेयक पडू देईल. 10 दिवसाच्या आत किंवा अध्यक्षाला 10 दिवस लिमिट आहे की 10 दिवसात तुम्ही मंजुरात दिली पाहिजे. मग जर 10 दिवसाच्या आत काँग्रेसचं अधिवेशन संपत असेल आणि अध्यक्ष त्या विधेयकावर स्वाक्षरी करत नसेल, तर असं विधेयक तिथेच रद्द समजल्या जाते. म्हणून याला एक स्पेशल नाव आहे, पॉकेट व्हेटो, खिशातला नकाराधिकार, जो अध्यक्ष राजकीय दृष्टिकोनातून अनेकदा वापरतो. अशा प्रकारे काँग्रेसने मंजूर केलेल्या विधेयकाला नकाराधिकार देण्याचा मर्यादित नकाराधिकार हा अधिकार संविधानाने अध्यक्षाला दिलेला आहे. यालाच अमेरिकेमध्ये नियंत्रण व संतुलनाचं तत्व आपण मानतो. सोबतच विधिविषयक अधिकारामध्ये एक महत्वाचा अधिकार अध्यक्षाला आहे, ते म्हणजे काँग्रेसकडे संदेश पाठविणे. अध्यक्ष राष्ट्रप्रमुख, काँग्रेस विधिमंडळ जर एखाद्या विषयासंदर्भामध्ये काँग्रेस पुढाकार घेत नसेल, त्या विषयाची गरज असतानाही काँग्रेस पुढाकार घेत नसेल, तर काँग्रेसकडे एखाद्या विषयासंदर्भात कायदा करण्याच्या सूचना लेखी असेल, तोंडी असेल, अध्यक्ष देऊ शकतो. सोबतच एखाद्या कायद्यामध्ये दुरुस्ती करायची असेल, तर त्याही संदर्भातल्या सूचना अध्यक्ष काँग्रेसकडे पाठवू शकतो. त्यालाच आपण असं म्हणतो की काँग्रेसकडे संदेश पाठविणे. त्या सूचना सभागृहाकडे आल्यानंतर सभागृहाचे सभापती सभागृहामध्ये वाचून दाखवतात, तोंडी असेल तर तोंडी सांगतात. अध्यक्षांनी केलेल्या सूचनाची दखल साधारणपणे काँग्रेस घेते आणि त्या संदर्भामध्ये कारवाई करते. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, विधिविषयक अधिकारामध्ये आपण 2 बाबी स्पष्ट केल्या. एक अध्यक्षाचा नकाराधिकार, त्यानंतर पॉकेट व्हेटोचा अधिकार आणि दुसरा मुद्दा काँग्रेसकडे संदेश पाठविणे. अशा प्रकारे कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षाचा सहभाग, संविधानिक सहभाग
आपल्याला दिसून येतो. त्यानंतर अध्यक्षाचा आर्थिक अधिकार. तिसरा अधिकार आर्थिक अधिकार. अमेरिकेमध्ये आर्थिक अधिकारांतर्गत अर्थसंकल्प किंवा बजेट तयार करण्याचं काम अध्यक्ष करतो. अध्यक्षाने या बजेट तयार करण्याच्या प्रक्रियेमध्ये एक समिती किंवा एक कार्यालय मदत करते. त्याचं नाव आहे बजेट ब्युरो. बजेट ब्युरो हे अध्यक्षाला आर्थिक बाबीमध्ये मदत करते. मग अर्थसंकल्प तयार झाल्यानंतर तो काँग्रेसकडे म्हणजेच प्रतिनिधी सभागृहाकडे पाठविला जातो. काँग्रेसच्या मंजुरीनंतर अर्थसंकल्पाबाबत अध्यक्ष नकार अधिकाराचा वापर करत नाही, कारण अध्यक्षाकडूनच म्हणजे अध्यक्षाच्या पूर्व परवानगीनेच तो अर्थसंकल्प सभागृहामध्ये आलेला असतो. म्हणून आर्थिक बाबी संदर्भात अध्यक्षाला नकार अधिकार नाही असं आपल्याला स्पष्टपणे दिसून येते. त्यानंतर सैन्यविषयक अधिकार. अध्यक्ष हा लष्कर प्रमुख आहे असं आपल्याला म्हणता येईल. जे विविध लष्कर आहे त्याचा प्रमुख हा अध्यक्ष असतो. म्हणजेच अध्यक्षाच्या नियंत्रणामध्येच सैनिक आहेत. मग सैनिकांच्या हालचाली करणे, सैनिकांना आदेश देणे, ह्या सर्व बाबी अध्यक्षाच्या अधिपत्याखाली आहेत. यालाच आपण अध्यक्षाचा सैनिक विषयक अधिकार असं म्हणतो. त्यानंतर शेवटचा अधिकार म्हणजे न्यायविषयक अधिकार होय. या न्यायविषयक अधिकारामध्ये आपल्याला क्षमादानाच्या अधिकारावर चर्चा करावी लागते. मी सुरुवातीला स्पष्ट केलं होतं की अमेरिकेमध्ये स्पष्टपणे सत्ता विभाजन आहे. कायदा करणे आणि कायद्याची अंमलबजावणी करणे हे दोन घटक वेगवेगळे आहेत. कार्यपालिका म्हणून कायद्याची अंमलबजावणी करण्याची पूर्ण जबाबदारी मंत्रिमंडळावर आहे, म्हणजेच कार्यपालिकेवर आहे. त्याचबरोबर कायदे करणारी स्वतंत्र संस्था आहे, त्याला आम्ही विधिमंडळ कायदेमंडळ म्हणतो, म्हणजे काँग्रेस. आणि तिसरी न्याय देणारी संस्था आहे न्याय विभाग. मग एखादा गुन्हेगार असेल, त्या गुन्हेगाराला न्यायालयाने शिक्षा ठोठावली, तर अशा गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे किंवा माफ करणे, गुन्हेगाराची शिक्षा कमी करणे किंवा माफ करणे हा अधिकार अध्यक्षाला आहे. जर एखाद्या गुन्हेगाराने विनंती केली आणि ती विनंती अध्यक्षाने मान्य केली तर एखाद्या गुन्हेगाराची शिक्षा कमी होते किंवा पूर्णपणे माफही केल्या जाते. अशा प्रकारे न्यायविषयक अधिकार हे अध्यक्षाला देण्यात आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, शासन प्रमुख एक शक्तिशाली महासत्ता देशाचा शासन प्रमुख अध्यक्ष याला व्यापक अधिकार संविधानाने बहाल केलेले आहेत. त्या अधिकारांमध्ये कायदा निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये अध्यक्षाचा सहभाग आहे. अध्यक्ष म्हणून नकार अधिकार आहे. सोबतच विविध पदावर नियुक्ती करण्याचा अधिकार आहे. अध्यक्षांनी केलेल्या नियुक्तीला सिनेटची मंजुरात आवश्यक आहे. सोबतच अध्यक्षाला राष्ट्रप्रमुख म्हणून क्षमादानाचाही अधिकार आहे. अशा प्रकारे व्यापक अधिकार, संविधानिक अधिकार अध्यक्षाला प्राप्त आहेत. इथे मी एक गोष्ट स्पष्ट करतो की या अध्यक्षाच्या अधिकाराच्या चर्चेवरून नियंत्रण व संतुलनाचं तत्व, बॅलन्सिंग फॉर्म्युला आपला स्पष्ट झाला असेल. म्हणजे अध्यक्ष म्हणून नकाराधिकार मर्यादित, काँग्रेसला विधिमंडळ म्हणून अध्यक्षावर नियंत्रण ठेवणे, म्हणजे अध्यक्षांनी केलेले तह, करार किंवा नियुक्तीला सिनेटची मंजुरात घेणे, आणि सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीमध्ये क्षमादानाचा अधिकार जो अध्यक्षाला आहे. अशा प्रकारे नियंत्रण व संतुलनाचं तत्व अमेरिकेमध्ये आहे. या तत्वानुसारच अमेरिकेचं राज्यकारभार सुरू असतं. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शासनविषयक अधिकार, विधिविषयक अधिकार, आर्थिक अधिकार, सैन्यविषयक अधिकार आणि न्यायविषयक अधिकार असे व्यापक अधिकार अमेरिकेच्या अध्यक्षाला प्राप्त आहेत. विद्यार्थी मित्रांनो,
अमेरिकेच्या कार्यकारी विभागावर आपण चर्चा करीत आहोत. कार्यकारी विभागाचा प्रमुख अध्यक्ष या पदाबाबत विस्तृत चर्चा आपण केलेली आहेच. त्यानंतर उपाध्यक्ष पदाची रचना आणि अधिकार याबाबत आपण चर्चा करणार आहोत. उपाध्यक्ष पद या पदाची रचना म्हणजेच पात्रता, कार्यकाल, निवडणूक प्रक्रिया आणि महाभियोगाची प्रक्रिया ही सर्व अध्यक्षाप्रमाणे आहे. म्हणजे ज्याप्रमाणे अध्यक्ष पदाची रचना आहे त्याचप्रमाणे उपाध्यक्ष पदाची रचना आहे. उदाहरणार्थ, अध्यक्षाच्या निवडणुकीसोबतच उपाध्यक्ष पदासाठी सुद्धा निवडणूक घेण्यात येते. जी पात्रता अध्यक्षाची आहे तीच पात्रता उपाध्यक्ष पदाकरिता सुद्धा आहे. सोबतच अध्यक्षाचा कार्यकाल 4 वर्ष आहे, उपाध्यक्षाचा कार्यकाल सुद्धा 4 वर्षाचा आहे. अध्यक्षाला ज्याप्रमाणे पदभ्रष्ट केलं जाते त्याचप्रमाणे उपाध्यक्षाला काँग्रेसच्या बहुमताने पदभ्रष्ट केलं जाते. परंतु ती अविश्वासाची प्रक्रिया नसून महाभियोगाची प्रक्रिया आहे. अशा प्रकारे अध्यक्षाप्रमाणेच उपाध्यक्षाची निवडणूक प्रक्रिया, पात्रता, कार्यकाल आणि महाभियोगाची प्रक्रिया आहे. कार्यपालिकेतील महत्त्वपूर्ण पद अध्यक्षाचं आहे. परंतु काही कारणाने अध्यक्ष पद रिक्त झाल्यास उर्वरित काळासाठी उपाध्यक्ष हा अध्यक्ष बनतो. म्हणून घटना समितीने उपाध्यक्षाचं पद निर्माण केलेलं आहे. उपाध्यक्षावर 2 जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या आहेत. एक जबाबदारी म्हणजे अध्यक्षाने राजीनामा दिला असेल, अध्यक्षाचा मृत्यू झाला असेल तर उर्वरित काळासाठी उपाध्यक्ष हा अध्यक्ष बनतो. त्याचबरोबर सिनेट या सभागृहाचा पदसिद्ध सभापती म्हणूनही उपाध्यक्षाला जबाबदारी पार पाडावी लागते. उपाध्यक्ष हा कार्यकारी विभागाचा सदस्य असल्यामुळे कॅबिनेटच्या बैठकीमध्ये उपाध्यक्ष हा उपस्थित असतो. विद्यार्थी मित्रांनो, सभापती म्हणून उपाध्यक्षाची जबाबदारी महत्त्वपूर्ण अशी आहे. उपाध्यक्ष हा सिनेटचा सभासद नसतो. म्हणून सिनेटच्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये भाग घेण्याचा अधिकार उपाध्यक्षाला नाही. परंतु जर सिनेट या सभागृहामध्ये एखाद्या विधेयकाबाबत समान मते पडल्यास निर्णायक मत देण्याचा अधिकार हा उपाध्यक्षाला आहे. अशा प्रकारे उपाध्यक्ष हा अध्यक्षाच्या मृत्यूनंतर किंवा राजीनाम्यानंतर उर्वरित काळासाठी पद सांभाळण्यासाठी उपाध्यक्ष पद निर्माण केलेलं आहे. अशा प्रकारे वेळेनुसार एक जबाबदारी उपाध्यक्षावर सोपविली जाते आणि सिनेटच्या अधिवेशन काळामध्ये सभापती म्हणून उपाध्यक्ष हे कार्य करतात. अशा प्रकारे उपाध्यक्षाचं पद, त्या पदाचे अधिकार, ते पद कसं निर्माण होते हे या बाबींवर आपण थोडक्यामध्ये चर्चा केलेली आहे. त्यानंतर कार्यकारी विभागातील नंतरचा भाग म्हणजे मंत्रिमंडळ. विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्षीय मंत्रिमंडळ आणि संसदीय मंत्रिमंडळ यामध्ये मोठा फरक आहे. संसदीय प्रक्रियेमधील मंत्रिमंडळ गठनाची प्रक्रिया ही वेगळ्या पद्धतीची आहे आणि अध्यक्षीय शासन प्रणालीतील मंत्रिमंडळ गठनाची प्रक्रिया ही वेगळ्या पद्धतीची आहे. ज्या तत्वानुसार म्हणजे संसदीय शासन प्रणालीमध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्व असेल, राजकीय एजन्सीपणा असेल, एकता असेल, हे सर्व गुण अमेरिकेच्या मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सर्वप्रथम अध्यक्षीय मंत्रिमंडळाबाबत चर्चा करूया. संविधानाच्या
कलम 2 मध्ये हे स्पष्ट केलेलं आहे की प्रशासकीय अधिकाऱ्यांचं अभिमत अध्यक्ष घेऊ शकतात, परंतु राज्यघटनेमध्ये हे स्पष्ट कुठेही असं म्हटलेलं नाही की एक मंत्रिमंडळ राहील. याचा अर्थ अमेरिकेतील मंत्रिमंडळ हे राजकीय संकेतानुसार निर्माण झालेलं आहे. लिखित संविधान असतानाही मंत्रिमंडळ हे राजकीय संकेतानुसार निर्माण झालेलं आहे. तर हे मंत्रिमंडळ निर्माण कसं होतं? अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अध्यक्षाने अध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळाचं गठन केले जाते. या मंत्रिमंडळाची पात्रता काय? विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या. मी पहिलेच म्हटलेलं आहे, सुरुवातीला स्पष्ट केलेलं आहे की राजकीय एजन्सीपणा हा गुण इथे नसतो. जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष केनेडी होते त्यावेळी त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक या दोन्ही पक्षाचे सदस्य होते. म्हणजे अध्यक्षावर हे बंधन नाही की त्यांनी त्याच्याच पक्षाचे लोक मंत्रिमंडळात घेतले पाहिजे. म्हणजे सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष असा भेद अध्यक्षाच्या मंत्रिमंडळात आपल्याला दिसत नाही. त्यानंतर अध्यक्षाने मंत्रिमंडळाचे गठन केल्यानंतर त्यामध्ये मंत्रिमंडळाचा सदस्य हा, विद्यार्थी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका, मंत्रिमंडळाचा सदस्य हा काँग्रेसचा सदस्य नसावा. जर एखाद्या काँग्रेसच्या सदस्याची नियुक्ती मंत्रिमंडळात अध्यक्षाने केली असेल तर त्याला सर्वप्रथम काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागतो. समजण्यासाठी मी पुन्हा सांगतो की मंत्रिमंडळातील सदस्य हा सिनेट किंवा प्रतिनिधी सभागृह म्हणजेच काँग्रेसचा सदस्य नसावा आणि जर असेल तर त्याला सभागृहाच्या सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याचा जो कार्यकाल आहे मंत्रिमंडळाचा, हा कार्यकाल अध्यक्षाच्या कार्यकाला एवढाच, म्हणजे 4 वर्षाचा असतो. एक गोष्ट लक्षात घ्या, 4 वर्ष कार्यकाल संपण्यापूर्वी अध्यक्ष कोणाला केव्हाही राजीनामा मागू शकतो. सर्वात महत्त्वाचं, संसदीय शासन प्रणालीमध्ये मंत्रिमंडळाला अविश्वासाद्वारे पदावरून काढण्याचा अधिकार विधिमंडळाला असतो, म्हणजे संसदेला असतो. इथे मात्र मंत्रिमंडळातील सदस्य हे विधिमंडळाचे म्हणजेच काँग्रेसचे सदस्य नसतात, त्यामुळे त्यांच्यावर अविश्वास मांडण्याचा अधिकार हा काँग्रेसला नाही. याचा अर्थ अध्यक्ष मंत्रिमंडळ हे व्यक्तिगतरित्या अध्यक्षाला जबाबदार असतात, फक्त आणि फक्त अध्यक्षाला जबाबदार असतात, ते विधिमंडळाला जबाबदार नसतात. अशा प्रकारे अध्यक्षाचं एक खाजगी मंत्रिमंडळ म्हणून याला स्वरूप आहे. त्याचं कारण असं आहे की आम्ही तुम्हाला सांगितलं की मंत्रिमंडळ हे राजकीय संकेतानुसार निर्माण झालेलं आहे. ज्यावेळी अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांनी राज्यकारभारामध्ये सिनेट किंवा सर्वोच्च न्यायालय यांचा सल्ला मागितला, त्यावेळी या दोघांनीही सल्ला देण्यास नकार दिला. त्यांनी नकार दिल्यामुळे त्यानंतर जॉर्ज वॉशिंग्टन यांनी खाते प्रमुखांचा सल्ला घेण्यास सुरुवात केलं आणि पुढे त्याला नाव पडलं मंत्रिमंडळ. अशा प्रकारे मंत्रिमंडळ हे एका राजकीय संकेतातून निर्माण झाल्यामुळे व्यक्तिशः ते अध्यक्षाला जबाबदार असते, विधिमंडळाला जबाबदार राहत नाही. अशा प्रकारे मंत्रिमंडळाची गठनाची प्रक्रिया अध्यक्षपदाच्या शपथीनंतर सुरू होते आणि त्यांचा कार्यकाल अध्यक्षासोबतच संपतो. अशा प्रकारे मंत्रिमंडळाची रचना
आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मंत्रिमंडळाची बैठक नियमित बोलावणे बंधनकारक आहे का? त्याचं उत्तर आहे नाही. मंत्रिमंडळाची बैठक बोलवायची किंवा नाही हे सर्वस्वी अध्यक्षावर अवलंबून असते. बरेचदा अध्यक्षाला गरज वाटली तर अध्यक्ष मंत्रिमंडळाची बैठक बोलावेल, अन्यथा मंत्रिमंडळाची बैठक बोलाविणे अध्यक्षावर बंधनकारक नाही, किंवा अध्यक्ष जे काही धोरण ठरविते ते धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करूनच निर्णय घेतला पाहिजे हे बंधनही अध्यक्षावर नाही. एक गमतीचा भाग म्हणून सांगतो की बरेचदा वृत्तपत्रातील बातम्या वाचूनच मंत्रिमंडळातील सदस्याला हे समजतं की हा निर्णय आपल्या अध्यक्षांनी घेतलेला आहे. म्हणजे सर्वसामान्य नागरिकाप्रमाणेच बरेचदा मंत्रिमंडळाच्या सदस्यांनाही ठरलेलं धोरण वृत्तपत्रातील बातमीवरून समजतं. परंतु मंत्रिमंडळातील मंत्री जर व्यक्तिगतरित्या प्रभावी असतील तर त्या एखाद्या मंत्र्यासोबतही अध्यक्ष चर्चा करून निर्णय घेऊ शकतात. ज्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष निक्सन होते त्यावेळी किसिंजर हे परराष्ट्र मंत्री होते. तर निक्सन आणि किसिंजर हे दोघंच चर्चा करायचे आणि अमेरिकेच्या धोरणांबाबत निर्णय घ्यायचे. अशा प्रकारे मंत्रिमंडळाच्या कामकाज पद्धतीमध्ये अध्यक्षाची भूमिका महत्वाची आहे. कारण त्या मंत्रिमंडळाचा अध्यक्ष हा बैठकीचा अध्यक्ष असतो. म्हणून अध्यक्षावर हे कुठलंच बंधन नाही की त्याने मंत्रिमंडळाशी चर्चा करूनच निर्णय घेतले पाहिजे. अशा प्रकारे मंत्रिमंडळ कामकाज पद्धती आहे. विद्यार्थी मित्रांनो, या मंत्रिमंडळामध्ये किती मंत्री असावेत ही बाब अतिशय महत्वाची. मंत्रिमंडळामध्ये एकूण सदस्य संख्या आज जर आपण पाहिलं तर मंत्र्यांची एकूण सभासद संख्या ही 21 आहे. सुरुवातीला 13 होती. 2012 मध्ये म्हणजे जेव्हा 2009 मध्ये बराक ओबामा यांनी सत्तेची सूत्र घेतली. बराक ओबामा कोण? अमेरिकेचे काळ्या वंशाचे पहिले राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा. 1789 ते 2009 पर्यंत कृष्णवर्णीय म्हणजे काळ्या वंशाचा व्यक्ती अमेरिकेचा अध्यक्ष झालेला नाही. तसेच महिला सुद्धा अमेरिकेचा अध्यक्ष झालेली नव्हती. बराक ओबामांनी 2009 मध्ये जानेवारी 2009 मध्ये सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर एक इतिहास घडला की काळ्या वंशाचे पहिले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून तो मान बराक ओबामांना जातो. मग राज्यकारभारासाठी जनहितासाठी बराक ओबामांना मंत्रिमंडळाची संख्या वाढवावीशी वाटली आणि 2012 मध्ये ती 15 झाली. 2012 मध्ये ती 15 झाली. त्यानंतर आणखी काही विभाग बराक ओबामा यांना निर्माण करावेसे वाटले आणि त्यानंतर दुसऱ्या टर्ममध्ये म्हणजे बराक ओबामा 9 ते 13 आणि 13 नंतर त्यांची दुसरी टर्म झाली राष्ट्राध्यक्षपदाची. त्यांनी ती सदस्य संख्या मंत्रिमंडळाची सदस्य संख्या 21 वर नेली. आता प्रश्न हा निर्माण होतो की मंत्रिमंडळाची संख्या कोण निश्चित करते? विद्यार्थी मित्रांनो, राजकीय संकेतानुसार निर्माण झालेल्या मंत्रिमंडळाची अधिकार क्षेत्र, कार्यपद्धती किंवा नवीन खाती निर्माण करणे हे अधिकार काँग्रेसला म्हणजेच विधिमंडळाला आहे. नवीन खाती निर्माण करण्याचा अधिकार अध्यक्षाला नाही. परंतु मधल्या काळामध्ये काँग्रेसने एक कायदा केला आणि हे स्पष्ट केलं की एखादं खातं अध्यक्ष हा वाढवू शकतो, परंतु 60 दिवसाच्या आत त्याला काँग्रेसची मंजुरात घेणे बंधनकारक राहील. अशा प्रकारे अध्यक्षीय मंत्रिमंडळ जरी असलं तर त्या मंत्रिमंडळाचा अधिकार क्षेत्र आणि एकूण संख्या निर्धारित करण्याचा अधिकार हा काँग्रेसला आहे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, अध्यक्षीय शासन प्रणालीतील मंत्रिमंडळ हे संसदीय शासन प्रणालीपेक्षा
वेगळं ठरतं. आपण काय बघितलं थोडक्यामध्ये मी पुन्हा सांगण्याचा प्रयत्न करतो. मंत्रिमंडळाची पात्रता काय आहे? तो अध्यक्षाच्याच पक्षाचा असणे बंधनकारक नाही. त्याचबरोबर तो विधिमंडळाचा सदस्य नसावा. त्याचा कार्यकाल अध्यक्षाच्या कार्यकाला एवढा म्हणजे 4 वर्षाचा आहे. मंत्रिमंडळातील संख्या 12 मध्ये 15 होती, सध्या 21 आहे. त्यानंतर त्यांची जी निवड आहे, नियुक्ती जी आहे, ती नियुक्ती हा अध्यक्ष करतो. अशा प्रकारे मंत्रिमंडळ आहे. या मंत्रिमंडळाचे अधिकार क्षेत्र काय आहे किंवा या मंत्रिमंडळाला अधिकार काय आहेत? मंत्रिमंडळ ज्या पद्धतीने आपण चर्चा केली त्यामुळे या मंत्रिमंडळाला विशेष महत्त्व नाही. तर मंत्रिमंडळाची भूमिका काय? तर कार्यपालिकेचा एक घटक म्हणून कायद्याची अंमलबजावणी करण्याची मोठी जबाबदारी या मंत्रिमंडळावर असते. म्हणजेच मंत्रिमंडळाचे 2 अधिकार आहेत. एक सल्लाविषयक कार्य आणि दुसरं वैयक्तिक कार्य किंवा खाते प्रमुख म्हणून जबाबदारी. तर सल्लाविषयक कार्य, अध्यक्ष ध्येय धोरण ठरवित असताना किंवा राज्यकारभार करीत असताना त्याला सल्ला देणारं मंडळ म्हणजे मंत्रिमंडळ होय. प्रश्न हा निर्माण होतो की मंत्रिमंडळाने दिलेला सल्ला अध्यक्षावर बंधनकारक आहे का? उत्तर आहे नाही. त्याचबरोबर मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा करून निर्णय घेणे अध्यक्षावर बंधनकारक नाही. याचा अर्थ अध्यक्षाला जर वाटलं की आपण एखाद्या मंत्र्याचा सल्ला घेतला पाहिजे तर अध्यक्ष एका मंत्र्याचा किंवा पूर्ण मंत्रिमंडळाचा सल्ला घेऊ शकतो. जेव्हा केनेडी राष्ट्राध्यक्ष होते, अमेरिकेचे अध्यक्ष होते, तेव्हा त्यांनी सतत 2 दिवस मंत्रिमंडळाची बैठक आमंत्रित केली होती. अशा प्रकारे एखाद्या प्रश्नाचं स्वरूप कसं आहे, त्या प्रश्नाबाबत अध्यक्षाचं ज्ञान किती आहे, त्यानुसार त्या मंत्रिमंडळाचा सल्ला हा महत्त्वपूर्ण ठरतो. अशा प्रकारे एक मंत्रिमंडळ सल्लाविषयक कार्य करते. दुसरं कार्य खाते प्रमुख म्हणून वैयक्तिक स्वरूपाचं कार्य. ही जी आपण चर्चा केली 15 खाती त्यानंतर 21 खाती. तर 21 खात्याचे 21 मंत्री असतात आणि काँग्रेसने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी मंत्रिमंडळाची असते. गृह खातं असेल, शिक्षण खातं असेल, परराष्ट्र खातं असेल, अर्थ खातं असेल, या विभागाचे जे प्रमुख मंत्री आहेत त्यांना त्या धोरणांची अंमलबजावणी करावी लागते आणि आपला वार्षिक अहवाल काँग्रेसला सादर करावा लागतो. म्हणजेच अंमलबजावणी विषयक कार्य मंत्रिमंडळाचं महत्त्वाचं आहे. आणि या अंमलबजावणी विषयक कार्यामध्ये एखाद्या मंत्र्याकडून चूक झाली, गैरवर्तन झालं असेल तर त्याचा राजीनामा अध्यक्ष केव्हाही मागू शकतो. एक गोष्ट लक्षात घ्या, अध्यक्षाने मागितलेला राजीनामा मंजूर करण्याचा पूर्ण अधिकार हा अध्यक्षाकडेच आहे. अशा प्रकारे मंत्रिमंडळाची 2 कार्यांवर आपण चर्चा केली. एक अध्यक्षाला सल्ला देणे आणि दुसरं वैयक्तिक खात्याची जबाबदारी म्हणून एक कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये मंत्रिमंडळाची भूमिका महत्त्वपूर्ण ठरते. अशा प्रकारे कार्यकारी विभाग म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ यांच्यापासून बनलेला आहे आणि या तिन्ही मुद्द्यांची आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक सर्वात महत्त्वपूर्ण गोष्ट तुम्हाला सांगतो की आपण हा व्हिडिओ किंवा अमेरिकेचं संविधान याबाबतची विस्तृत चर्चा 2 पार्टमध्ये करणार आहोत. पहिल्या पार्टमध्ये संविधानाची वैशिष्ट्य, कार्यपालिकेचे प्रमुख, शासन प्रमुख, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मंत्रिमंडळ या विषयासंदर्भात आपण इथे चर्चा केलेली आहे. उर्वरित भाग म्हणजे शासन संस्थेचा कायदे विभाग आणि न्याय विभाग, त्यानंतर राजकीय पक्ष पद्धती हा भाग दुसऱ्या पार्टमध्ये व्हिडिओच्या स्वरूपामध्ये मी तुमच्या समोर मांडणार आहोत. तर अशा प्रकारे आपण अमेरिकेच्या अध्यक्षीय शासन प्रणालीवर चर्चा केलेली आहे. सर्वांचे मनपूर्वक आभार.